दोडामार्ग येथून जवळच असलेल्या वझरे या ठिकाणी सुरू असलेल्या कंपनीला लागणारा कोळसा हा गोवा राज्यातून रात्रीच्या वेळी बेकायदेशीररित्या सर्व नियम पायदळी तुडवून गोवा ते वझरे अशी वाहतूक अनेक डंपर व ट्रकमधून रात्रीच्या वेळी केली जात आहे। यातील कोळसा हा आई ते वझरे रस्त्यावर पडत असल्याने पडलेल्या कोळशावरून दुचाकी वाहनं घसरून अपघात वाढू लागलेत। शिवाय सदर डंपर हे सुसाट सोडले जातात। रात्रीच्या वेळी नियमबाह्य पद्धतीने वाहतूक केली जात असताना दोडामार्ग पोलीस, तहसीलदार, आरटीओ यांच्याकडून कुठलीही कारवाई केली जात नाही। या डंपरमुळे अपघात झाल्यानंतर प्रशासन जागा होणार का? ओव्हरलोड कोळसा वाहतुकीवर तातडीने कारवाई झाली नाही तर हे डंपर आई गावात रोखून धरण्याचा इशारा ग्रामीण सदस्यांनी दिलाय। वेदांता कंपनीची रात्रीची वाहतूक चालू आहे। कोळसा रस्त्यावर खूप प्रमाणात पडतो। आरटीओ, पोलीस प्रशासन, तहसीलदार यांचं लक्ष नाही। ओव्हरलोड गाड्या चालतात। हे फक्त रात्रीचा खेळ चालू आहे आणि याच्यावर प्रशासनाचं लक्ष नाही। इथे लोकांच्या जीवाला धोका असल्या कारणात याच्यापुढे आम्ही एक मोठं आंदोलन उभारणार आहे यांच्या विरोधात, वेदांताच्या विरोधात। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।